सगळ्यांना, माझं नाव विश्वनाथ भाऊराव पाळगावकर आहे। मी आज शिरड नगरीतून बोलत आहे। आज आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलात आहे। आपल्या गावामध्ये मोफत रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले। यामध्ये 3 तज्ञ डॉक्टर मंडळी आपल्या गावाला भेट देत आहेत आणि आपल्या आरोग्याचे जे काही समस्या आहेत या सगळ्या समस्या फ्रीमध्ये मोफत सुविधा देत आहेत। तर आपण या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा। तर एक थोडक्यात ओळख सांगतो, डॉक्टर विलास राठोड, डॉक्टर प्रफुल्ल अनिलराव वानखेडे आणि डॉक्टर गणेश कदम हे मोठमोठे मुंबईतले तज्ञ मंडळी आपल्या गावामध्ये भेट दिलेली आहेत। सर्व इथं रोगांची आपल्याला नावं वगैरे दिसतील। ह्या सगळ्या रोगाच्या समस्या आपल्या गावातील हे तज्ञ मंडळी मोफतपणे उपचार देणार आहेत। तर बघूत आपण त्यांच्याशी थोडं संवाद साधू, काय म्हणतात ते बघू। नमस्कार सगळ्यांना। आता आपल्यासोबत सगळ्या ज्येष्ठ गावकरी मंडळी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया की या आजच्या या मोफत रोग निदान शिबिरामध्ये काय काय आयोजित केलं आहे, त्यांची वेळ काय, कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला देतील बघूत। आपण गावकऱ्यांशी भेट देऊ। नमस्कार सर, आपण थोडंसं आपल्या गावकऱ्यांना सांगा की हा कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित केला आहे, काय काय सुविधा भेटतील आणि कशा प्रकारचा कार्यक्रम आहे दिवसभराचा। डॉक्टर वानखेडे साहेब उंबरखेडचे, हां, एम.एस. सर्जन आहेत ते, त्याला मेडिकल आणि दवाखाना बरोबर शिरडला महादेव मंदिरासमोर होता, त्या बरोबर बोरकर कॉम्प्लेक्समध्ये आणला। अच्छा, त्यानिमित्त आणि जनतेची सेवा बरोबर या दोन्ही हेतूस साधून आजचा कार्यक्रम मोफत शिबिर। तसेच दुसरे डॉक्टर राठोड साहेब आर्थो बरोबर MBBS ते येणार आहात नाही, ते त्याचं 12चं टायमिंग 12 ते 3 गेलेलं आहे ते। नेहमी इथं जे राहणारे डॉक्टर गणेश कदम बालरोग तज्ञ ते रेग्युलरसाठी इथं राहणार आहात। हे आपल्याकडून काही सेवा व्हावं असं ते आमच्या मेडिकलकडून सुद्धा बरोबर सुजय फार्मा। अच्छा, नमस्कार मंडळी, बघा आता आपण ऐकलंय की आपल्या गावामध्ये 3 मोठमोठे मुंबईचे तज्ज्ञ मंडळी आपल्या गावाला भेट देत आहेत। भरपूर त्यांचा एक्सपर्टाईज आहे, कोणी हाडाचं तज्ज्ञ आहे, कोणी बालरोग तज्ज्ञ आहे। तर वेगवेगळे आपले जे काही रोग आजार असतील तर त्या सगळ्या आजाराच्या समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त गावकऱ्यांनी समोर येऊन या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे। आजचा हा कार्यक्रम सकाळी 10 ते 5च्या दरम्यान आयोजित केला आहे। तर बघूत आपण अजून इथं ज्येष्ठ मंडळी काय म्हणतात, त्यांचा काय अनुभव आहे आपण जाणून घेऊ। नमस्कार अण्णा, काय सांगाल आपल्या सगळ्या गावकऱ्यांना आव्हान काय करायचं? आरोग्य काय झालं शिबिर मोफत शिबिर दिल्या खेड्यामध्ये ती चांगल्या प्रकारची सुविधा आपल्यासाठी खेड्यातल्या पेशंटसाठी सर्व गावातील नागरिकांनी जे काय आपल्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी या ठिकाणी आपलं निदान करून घेतलं आणि या खेड्याच्या ठिकाणी सुविधा झाल्याबद्दल त्यांचा जो वेळ जो आहे बाहेरगाव जाण्याचा तो वाचला आणि चांगल्या प्रकारे सुविधा मिळाली। नमस्कार, बघा सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट कळली पाहिजे की आता आपल्याला इतर परगावी जाण्याची गरजसुद्धा नाही आहे। आज आपल्या गावामध्ये बसस्टँडच्या शेजारी चांगला एक सुंदर इमारतीमध्ये दवाखाना उभारला आहे। तर या दवाखान्याचा या डॉक्टरांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। आज पहिला दिवस आहे, मोफत सगळं रोग निदान शिबिर आहे। त्याच्यामध्ये इतर काही प्रतिष्ठित मंडळी काय म्हणतात त्यांचं पण मत ऐकून घेऊ। नमस्कार, काय सांगाल तुम्ही? बोला थोडं 2 गोष्टी चला आपण वर डॉक्टरांशी बोलू। नमस्कार परत एकदा, आता आपण मेडिकलमध्ये आहोत। मेडिकलचे श्री शैलेश कल्याणकर यांच्याशी आपण थोडंसं संवाद साधू। शैलेश नमस्कार, मग काय सांगाल आज सगळ्या कार्यक्रम शिबिराबद्दल? सर्व गावकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। बरोबर, अजून काही आणि कुठले ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत, काय कुठल्या प्रकारचं निदान होणार आहे काही थोडक्यात सांगा। पोटविकार तज्ञ आणि हाडांचे अस्थिरोग तज्ञ बरोबर। आणि सर तुम्ही कुठून आला? बरोबर, हे बघा आज आपल्या गावामध्ये माटाळा या गावातून सुद्धा भरपूर मंडळी आलेली आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। आता आपण डॉक्टरांशी भेट देणार आहोत, बघू डॉक्टरांचं काय मत आहे या सगळ्या गोष्टींवर। उपवास वगैरे काही पकडू नको, उपवास वगैरे पकडू नको म्हणलं काही पकडू नको। हा, पोटाला सूज आहे, पोटाच्या आतड्यावर सूज आहे। आता समजा बस की गोळ्या देऊन देतो, होऊन जाईल। गोळ्या देऊ
तुम्हाला ते छोटं फोटो. नमस्कार सर. आता आपल्या शिरड गावामध्ये आपलं भरभरून स्वागत आहे. आज एक आरोग्य शिबिर जे आयोजित केलं त्याच्याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात? या ठिकाणी नवीन आपल्या क्लिनिकची ओपनिंग केलेली आहे आणि आज त्यांनी आरोग्य शिबिर केलेलं आहे. आरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारचे पेशंट पाहायला मिळतात. मुळा, बगंदा किंवा अपेंडिक्स, त्याचबरोबर बरेच जे आहेत ते ऑर्थोचे, त्यांना म्हाताऱ्या वयामध्ये संधिवात, त्याच्यानंतर बाकीचा जो गुडघ्यांचा वगैरे जो त्रास होतो, असे अनेक प्रकारचे पेशंट आज या ठिकाणी पाहायला मिळाले. लोकांचा भरपूर अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आणि सरांनी त्या पद्धतीनं आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे. हे नक्कीच बाकीच्या रुग्णांसाठी देखील नक्कीच भरभरून प्रतिसाद देण्याचा फायद्याचं ठरेल आणि तुमच्या सगळ्यांचे, गावकऱ्यांचे वगैरे सर्वांचे आभार की त्यांनी तेवढे आयोजन करून मला या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. थँक्यू सर. आणि सर आपली थोडक्यात ओळख सांगा, आपण कुठून आलात आणि आपली सेवा कुठे कुठे इतर ठिकाणी आहे आणि आपलं शिक्षण आपण कुठल्या शहरातून घेतलं आहे, काय सगळं? मी डॉक्टर प्रफुल्ल अनिलराव वानखेडे, माझं राहतं गाव साखरा. मी सध्या वानखेडे हॉस्पिटल उमरखेडे या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. या ठिकाणी पूर्ण ऑपरेटिव्ह हार्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, बगंदा, स्तनविकार, बाकीचे छोटे सर्व प्रकारच्या गाठींचे निदान, उपचार, शस्त्रक्रिया हे सगळं अवेलेबल आहे. त्यामुळे कुणाला यापैकी काही त्रास असल्यास त्यांनी वानखेडे हॉस्पिटल उमरखेडे या ठिकाणी नक्की भेट द्यावी. नमस्कार. हे आपले डॉक्टर वानखेडे आज आपल्याला आवाहन करत आहेत की आपल्या शेड गावातील सर्व ग्रामस्थांनी आज या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, डॉक्टरांना भेट द्यावी. डॉक्टर भरपूर गोष्टींमध्ये पारंगत आहेत. आपल्या गोष्टीचं निदान इथे शक्य असेल तर इथे तात्काळ केलं जाईल आणि जर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायचं असेल तर त्यांचं उमरखेडला मोठं दवाखानासुद्धा आहे, तिथे सुद्धा आपल्याला भेट देता येईल. थँक्यू सर. खूप खूप आपले मनापासून आभार.